अतुलसाठीचे प्रश्न असे आहेत की अतुलसारखे जे पर्यावरणाचा आणि पर्यायी विकासाचा विचार करणारे लोक आहेत ते व्यवस्थेच्या परिघावर का आहेत? सर्वसामान्य माणसं आणि चळवळी यांच्यातला सांधा निखळल्यामुळं लोकशाही विस्विशीत झाली आहे का? आणि काल अतुलच्या बोलण्यात आलं ते असं की सगळीकडे काचबंद इमारती बांधतायत माणसं, तर काचबंद इमारतींच्या विकासाच्या मॉडेलमधनं बाहेर पडण्याचा मार्ग सध्याच्या आपल्या व्यवस्थेत सापडू शकेल का? अतुल. एखाद्या शासकीय कार्यक्रमात अशी संवेदनशीलता बघितल्यानंतर ते एका सिनेमातलं वाक्य आठवायला लागलं, और बोल के रुलाओगे क्या, अशी परिस्थिती आहे. शपथ आम्हाला सहन होत नाही एवढी संवेदनशीलता. कधी अशा पद्धतीने कोणी वागलं नाही आणि तुम्ही वाटेल ते बोला असं सांगितलं नाही. आज जागतिक वसुंधरा दिन आहे. काय करायचं माहीत नाही. एकमेकांना शुभेच्छा तर देऊ फक्त आपण. जागतिक वसुंधरा दिन आहे. इसापनं कथा सांगितल्या, विष्णू शर्मांनी कथा सांगितल्या, त्या इतक्या अभिजात आणि अभंग आहेत की कधीही आपल्याला त्या पद्धतीच्या कथा ह्या सतत काहीतरी सांगतात. जसे अभंग हे कधी भंगत नाहीत तशा त्या कथा आहेत. तर त्यातली एक कथा आज जर सांगायची ठरवली तर कशी होऊ शकेल? एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. शेतकरी म्हणजे गरीब आला हे सांगायची काही गरज नाही तुम्हाला. त्याच्याकडे बैल होता, बोकड होता, कोंबडा होता. ऐकलं असावं शासकीय यांनी की जरा जोडधंदे करा वगैरे म्हटलेलं. त्यांनी तिन्ही त्याच्याकडे होतं. संध्याकाळ झाली की बैल, बोकड आणि कोंबडं एकमेकांशी गप्पा मारत बसायची. रात्री सुखदुःखाच्या गप्पा मारायची. त्यात एक भर पडली उंदराची. उंदीर पण आला आणि सगळेजण एकमेकांशी छान गप्पा मारत बसत होते. हे त्या शेतकरी पत्नीला जेव्हा लक्षात आलं उंदीर आलाय, तिने पिंजरा आणला. पिंजरा ठेवल्याबरोबर उंदीर म्हणला रात्री सगळ्यांना, गड्यानो बघा, तुम्हाला वाटेल हा पिंजरा माझ्यासाठी आहे, वाटेलच, आणि काय ह्यानं जाईल, ह्याचं काय होईल, माझं काय होईल ते होईल, लक्षात ठेवा, पण आपण एकीनं राहिलं पाहिजे. लोकशाही आहे, विविधता आहे, सगळेजण एकत्र राहिलं तर काहीतरी खरं आहे. बघा, विचार करा. त्याच्याकडं कोणी लक्ष दिलं नाही. त्या दिवशी रात्री ते बिचारं भाकरीचा तुकडा बघून जातं तिथं तो उंदीर आत अडकतो. मध्यरात्री उंदीर आला म्हणून त्याच्यासाठी मागं नाग येतो. नाग त्या पिंजऱ्याजवळ खडखड करायला लागला, आवाज आला म्हणून ती शेतकऱ्याची पत्नी बाहेर आली. तिचा पाय त्याच्या शेपटीवर पडला. नाग तिला चावला, बेशुद्ध पडली. सगळे वस्तीतले लोक जमले आणि म्हणले असं करा, आता ते कोंबडं बसवलं ना तर ते विष घेते. ते कोंबडं त्याच्यावर बसवतात, काही होत नाही. मग आता म्हणले चला हॉस्पिटलला जाऊन उपचार करावा लागते. हॉस्पिटलला जायचं तर खर्च कुठला करायचा? ते बोकड विका म्हणलं. ते बोकड विकतं. इतकं करून ते काही वाचत नाही. ती गेल्यानंतर 13वा करण्यासाठी त्याला बैल विकावा लागतो. असे सगळे एका पाठोपाठ एक गेल्यानंतर तिथं बसलेला कावळा असतो, तो सर्वात हुशार. तो म्हणतो बघितलंस का, एका पाठोपाठ एक सगळे प्राणी गेले, आता या शेतकऱ्याचं पण काही खरं नाही. बंधू भगिनींनो, आपल्याला असंच वाटतंय पर्यावरणात काय वनस्पती जातात, प्राणी जात आहे, आपल्याला काही नाही, आपण लय सुरक्षित आहोत असं आपल्याला भास होतोय पर्यावरण नष्ट होत असताना. म्हणून आपण अतिशय निवांत आहेत. आपला काही संबंध नाही आहे. मनोरंजनापुरतं इतका अस्पृश्य विषय आहे पर्यावरण, तो यांनी ठेवला, याबद्दल त्यांचे धन्यवाद आपण देऊया. पण आपण काय सहन करत आहोत याची तुम्हाला नक्कीच जाणीव आहे. दरवेळेला उन्हाळ्यात आपण काय म्हणतो, हिवाळ्यात काय म्हणतो, पावसाळ्यात काय म्हणतो. पावसाळा नसताना येणाऱ्या पावसाळा आपण कसा सहन करतो. आणि या सगळ्यामध्ये, या लोकशाही देशामध्ये माझ्या राज्याची जबाबदारी काय आहे, केंद्राची जबाबदारी काय आहे. केंद्राचं जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री असतात. मग लोकशाहीमध्ये त्यांनी आपल्या आपत्ती कमी कराव्यात का नाही? आता त्या होतात का असं बघू. स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाल्यानंतर पुराची संख्या कमी व्हावी का वाढावी? पूर दिवस वाढत चाललेले आहेत. म्हणजे 1950 साली
पूर दिवस हा 1.1 फक्त एवढा होता. आता तो 3 ते 4 दिवस म्हणजे पूर शिल्लक किती दिवस राहतो. पूर भूमीमध्ये वाढ होते. दरवर्षी किमान 200 कोटी रुपयांचे पूर येत आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये चमोली जिल्ह्यामध्ये हिमस्खलन झालं आणि धौलीगंगाचा 14 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. आता प्रश्न असे विचारले पाहिजेत की हा जेव्हा तयार केला तेव्हा जे हे सगळे आमचे मोठे मोठे अधिकारी आणि तज्ज्ञ लाभ हानी कॉस्ट बेनिफिट फार उपयोगी आहे, विकास होणार आहे असं जेव्हा सांगतात त्यामागचं तात्कालिक अर्थशास्त्र हे आता अवघड होते. पहिली गोष्ट, हा विकास कोणाचा, तो कोणाला विचारून करताय, तो किती जणांचा होतोय, याची स्पष्ट गणितं आता मांडली पाहिजेत. तो उत्तराखंडचा भाग अतिशय ठिसूळ आहे. तिथं भूस्खलन होतं, तिथं भूकंपाची शक्यता आहे. म्हणजे दिवस जसे जातील तसा अधिकाधिक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. तिथं 98 छोटे मध्यम लघु असे सर्व प्रकारचे जलविद्युत प्रकल्प केले गेलेले आहेत. त्यातला एक गेला तो करायच्या आधी सर्वोच्च न्यायालयानं इतकंच नाही तर पंतप्रधानांच्या सल्लागार समितीनं सांगितलं होतं की इथं तुम्ही प्रकल्प करू नका. मी फक्त उदाहरण एका प्रकल्पाचं दिलो आहे. तिथनं थेट आपण पुण्यात येऊ. पुण्यातलं एक आंबील नाला अतिक्रमण आपल्या राज्यात एक खूप चांगली गोष्ट आहे बघा. तुम्ही कुठेही अतिक्रमण करा, काही दिवसानंतर आम्ही त्याला कायदेशीर करून देतो. आपण त्याला कळत नाही ना, त्या पावसाला कळत नाही ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे. तुम्ही देशातल्या सगळ्या पाणथळ जागांवर इमारती बांधल्या. मग श्रीनगरच्या सरोवरामध्ये आहे आणि चेन्नईच्या त्या विमानतळावर आहे. हे अतिक्रमण आहेत. आता पावसाचं जेव्हा प्रमाण वाढायला लागलेलं आहे, या गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 208 ठिकाणी ढगफुटी झाली. आमचा दुष्काळी भाग लातूर जिल्हा त्यातल्या औसा तालुक्यामध्ये जवळजवळ 20 मंडळांमध्ये अतिवृष्टी म्हणजे एका तासात 100, 200, 300 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याला तोंड द्यायला आपल्याकडे डिझाईन नाही आहे आणि याबद्दल कोणी विचारत नाही आहे. आणि हा विचारसुद्धा आपल्या राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या मनात येताना दिसत नाही. आपण देशाचे गोडवे गाऊ, राज्याचे गोडवे गाऊ. जगातल्या सर्वाधिक प्रदूषित हवेच्या प्रदूषणात शहरामध्ये भारताचे जास्त आहेत. म्हणजे पहिल्या 30मध्ये 14 भारताचे आहेत. देशामध्ये महाराष्ट्राचे जास्त आहेत. देशात 20 लाख बळी, कॅन्सर नंतरचे सर्वात जास्त बळी हवेच्या प्रदूषणानं जातात. याला जबाबदार कोण आहे? स्वच्छ हवा देणार कोण आहे? बरं, तिथं मला विचारलंही जात नाही. त्या लोकशाहीमध्ये मी कप पदार्थ आहे, मला काडी मात्र किंमत नाही आहे. आणि म्हणून लेखकांनी लिहायचे गरजेचं आहे. कारण वैज्ञानिक, लेखक, साहित्यिक, कलावंत हे जनतेच्या मनापर्यंत जातात आणि ते परिणाम करत असतात. नद्यांची अवस्था काय आहे? आपल्या 5 वर्षापूर्वी देशातल्या 150 नद्या गलिच्छ होत्या, आता 290 झालेल्या आहेत. राज्यातही तीच अवस्था आहे. आणि असणार कशी नाही. नाशिकमध्ये दररोज 60 लाख लिटर सांडपाणी हे पवित्र नदीवर सोडलं जातं. कोल्हापूरमध्ये 3 कोटी सांडपाणी दररोज पंचगंगेमध्ये सोडलं जातं. आणि मुंबईमध्ये 150 कोटी लिटर सांडपाणी सोडलं जातं. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? गुंतवणूक कशात करतोय आपण? आपण स्वच्छ हवा देऊ शकत नाही, स्वच्छ पाणी देऊ शकत नाही. त्या गलिच्छ पाण्यावर येणारं अतिशय प्रदूषित, कॅन्सर देणारं सगळं अन्न आपण खात आहोत. आणि त्यामुळे कॅन्सर तर काही धर्मामध्ये भेदभाव करत नाही, तो जात धर्म काही म्हणत नाही, वर्ग मानत नाही. आणि त्याचे प्रसाद बघताय तुम्ही. म्हणजे राजकीय नेते असो आणि चित्रपट तारके असोत, सगळ्यांना सहन करावं लागतंय. असं असूनसुद्धा आपण नेमकं काय करतोय आणि काय करणार आहोत? वी आर ॲट रिसिव्हिंग एंड हे जे म्हणतोय, ती परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला वारंवार काहीतरी बोलावं लागणार आहे, निदान पुढच्या पिढीसाठी. शेवटचं एवढं एकच सांगतो, या जगामधली सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असं विचारल्यानंतर डेव्हिड ऑर हे सध्याचे पर्यावरणीय तत्त्वज्ञ आहेत. आणि ते असं म्हणाले होते की गलिच्छता
हीच सर्वसामान्य परिस्थिती आहे. अग्लीनेस इज नॉर्मल हे मुलांना पटवून देणं, याच्या एवढी वाईट गोष्ट मुलांच्या बाबतीत कोणीच करत नाही आणि ती आपण करत आहोत. ती दूर करायची असेल तर काहीतरी विचार करू. धन्यवाद. अतुलसाठीचा प्रश्न आहे की जर शासकीय यंत्रणेनं वृक्ष लागवडीसारखे उपक्रम अधिक नेटाने राबवले तर पर्यावरणाचा प्रश्न मार्गी लागू शकेल का? हा भाबडा प्रश्न आहे असं मी थोडं आगाऊपणाने आधीच सांगतो. नाही, खरं आहे. काय वृक्ष सध्या पर्यावरणाचं काम इतकं सोपं वाटायला लागलेलं आहे सगळ्यांना की वृक्ष लागवड आणि प्लास्टिक टाळा म्हणजे पर्यावरणाचं काम झालं. आपण अनेक बाबतीत ढोंगी आहोत, तसं पर्यावरणाच्या बाबतीत ते ढोंगी आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, वृक्ष लागवड करून फक्त काहीही होणार नाही. वृक्ष संगोपन कोण करणार, कसं करणार? आपल्या देशामध्ये 11 कोटी आदिवासी आहेत जे जंगलामध्ये राहतात. त्यांच्यावरच जंगलाचं व्यवस्थापन सोपवणं आवश्यक आहे. तसंच शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण वृक्ष संगोपन देणार नाही तोपर्यंत वृक्ष टिकणार नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाची एक योजना आहे, त्याला REDD असं म्हणतात, रिड्युसिंग इमिशन्स फ्रॉम डिफॉरेस्टेशन. त्यासाठी निधी मागितला तर तो देता येतो, पण या पद्धतीने आपल्याकडं केंद्र आणि राज्य शासन दोघंही विशेष प्रयत्न करत नाहीत. मुद्दा एवढाच आहे, सध्या नर्सरींचं खूप बऱ्यापैकी चालतं, कारण दरवर्षी नव्यानं झाडं घ्यायची, लावायची आणि पुन्हा तेच खर्च दाखवायचे. यांनी काही होणार नाही आहे. त्याचा एक सुसूत्र नियोजनबद्ध कार्यक्रम करून आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना आणि आदिवासींना सहभागी करून घेतलं तर आणि तरच आपलं वृक्ष आच्छादन वाढणार आहे. अन्यथा काय झालं सांगतो, 2021चा गेल्या आठवड्यात वन अहवाल जाहीर झाला आहे आणि त्यामध्ये गेल्या 25 वर्षात भारतातली 2.5 कोटी हेक्टर जंगल गायब आहे. म्हणजे नोंदणीकृत जंगल आणि प्रत्यक्ष वनाच्छादन असणारं यामध्ये 2.5 कोटीचं अंतर आहे. त्यावर अतिक्रमण झालं, काय झालं माहीत नाही.